कल्पना करा, घरात प्रचंड गरिबी, पोट भरायला देखील काही साधन नाही. घरात एकच म्हैस आहे, पण तीही म्हातारी आणि वांज, जी कधीच दूध देत नाही. अशा परिस्थितीत जर अचानक त्या म्हशीच्या स्तनातून दूध वाहू लागेल तर? हा चमत्कार कसा घडला? एका गरीब ब्राह्मण दाम्पत्याच्या आयुष्यात श्री गुरूंच्या कृपेने घडलेली ही अद्भुत घटना आज आपण गुरुचरित्रातील अध्याय 22 मधून जाणून घेणार आहोत. गुरुकृपेची ही कथा केवळ चमत्काराची नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि गुरुभक्तीची ताकद दर्शवणारी प्रेरणादायी कथा आहे. मित्रांनो, चला तर अध्यायाच्या भावार्थाला सुरुवात करूया. अमरजा नदी आणि भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्री गुरूंचे वास्तव्य होते. ते मोठे तीर्थस्थान आहे. श्री गुरु नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत. त्या गावात ब्राह्मणांची 100 घरे होती. त्यामध्ये एक गरीब आणि सुशील विप्र राहत होता. त्याची पत्नी सुद्धा पतिसेवा तत्पर आणि सुशील होती. तिचे नावच पतिव्रता होते. त्या विप्राकडे एक म्हैस होती. ती वांज, म्हातारी आणि दंतहीन होती. नदीतीरी माती वाहून नेण्याच्या कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत व त्याच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे. तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे. एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही. श्री गुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत. त्याच दिवशी नेमके श्री गुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काहीच धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता. बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही. तेव्हा ती पतिव्रता श्री गुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती गावात याचक व्रतीने भिक्षेसाठी गेले आहेत. तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी, अशी मी आपणास विनंती करते. तेव्हा श्री गुरु हसत मुखाने म्हणाले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला द्यावे. तेव्हा ती विप्र श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, ती म्हैस वांज आहे, म्हणून आम्ही तिला वेसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजराणा करतो. श्री गुरूंचा विश्वास बसेना. स्वामी विप्रश्रीला आदेशपूर्वक म्हणाले, लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे. श्री गुरूंवर तिचा विश्वास होता. घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू समजून तिने म्हशीची धार काढायला सुरुवात केली. त्याचबरोबर म्हशीच्या स्तनातून दुधाच्या धारा निघू लागल्या. 2 भांडे भरून तिने दूध दिले. त्या विप्र स्त्रीला आश्चर्य वाटले आणि खूप आनंद झाला. दूध घेऊन ती घरात गेली. दूध तापवून नेऊन श्री गुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली. श्री गुरूंना तिने दूध दिले व नमस्कार करून उभी राहिली. श्री गुरु ते दूध प्याले आणि संतोषाने तिला वर दिला, तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसह तुम्ही सुखाने संसार कराल, असा आशीर्वाद देऊन श्री गुरु परत संगमावर निघून गेले. थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरु महिमा ऐकला. तेव्हा तो म्हणाला, हा मोठा चमत्कार घडला आहे. श्री गुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत, याची त्या दोघांनाही मनोमनी खात्री पटली. तो विप्र पत्नीसह संगमावर श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेला. त्याने भक्तिपूर्वक आणि विधीने श्री गुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले. त्या पती पत्नींचा भक्तिभाव पाहून श्री गुरूंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ज्याच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते, मित्रांनो, त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगतात. या ठिकाणी अध्याय 22चा भावार्थ संपलेला आहे. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो. ज्या घरात गरिबी होती, जिथे आशेचा किरणही दिसत नव्हता, तेथे श्री गुरूंच्या कृपेने अशक्य वाटणारी गोष्टही शक्य झाली. एक वांज आणि म्हातारी म्हैसही दूध देऊ लागली. यातूनच आपल्याला समजते की गुरुची कृपा झाली तर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. आजच्या जीवनातही अनेक वेळा आपल्याला संकटे, अडचणी आणि निराशा येतात. कधी कधी असे वाटते की काहीच मार्ग उरलेला नाही, पण त्यावेळी जर आपल्या मनात श्रद्धा, संयम आणि गुरुवर अटळ विश्वास असेल तर अंधारातूनही आशेचा प्रकाश नक्की दिसतो. म्हणूनच मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला असा संदेश मिळतो, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, गुरुवर पूर्ण समर्पण ठेवा. गुरुकृपेने जीवनातील अशक्य गोष्टीही शक्य होतात. जर तुम्हाला गुरुचरित्रातील अशाच प्रेरणादायी कथा आवडत असतील आणि पुढील व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा पाठिंबा आणि प्रेमच आम्हाला पुढे काम करण्याची प्रेरणा देतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.